नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की इंस्टाग्रामला नेमकं कसं कळतं की तुम्हाला कोणत्या प्रकारचे रील्स आवडतात? किंवा एखाद्या विषयाचा एक रील पाहिल्यावर त्याच विषयाचे आणखी 10 रील्स का दिसतात? आज आपण जाणून घेणार आहोत, इंस्टाग्राम तुमच्याबद्दल नेमकं काय ट्रॅक करतं आणि त्या माहितीचा वापर कसा केला जातो. इंस्टाग्राम काय ट्रॅक करतं? इंस्टाग्राम सर्वप्रथम तुमचा वॉच टाईम ट्रॅक करतं. म्हणजे तुम्ही एखादा रील किती वेळ पाहिला हे त्याला कळतं. जर तुम्ही एखादा रील पूर्ण पाहिला तर इंस्टाग्रामला वाटतं की तुम्हाला तो विषय आवडला. त्यानंतर लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स देखील ट्रॅक केले जातात. तुम्ही कोणत्या पोस्टला लाईक करता, कोणत्या पोस्टवर कमेंट करता आणि कोणते रील्स मित्रांना शेअर करता यावरून तुमच्या आवडी समजतात. सर्च हिस्ट्रीचे महत्त्व. तुम्ही इंस्टाग्रामवर सर्च केलेल्या गोष्टी देखील ट्रॅक केल्या जातात. उदाहरणार्थ जर तुम्ही फिटनेस पेजेस सर्च करत असाल तर फिटनेस रील्स वाढतात. जर तुम्ही टेक्नॉलॉजी पेजेस पाहत असाल तर टेक कंटेंट जास्त दिसू लागतो. म्हणून तुमचा फीड आणि माझा फीड पूर्णपणे वेगळा असू शकतो. इंस्टाग्राम ॲड कशा ठरतात? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, इंस्टाग्रामला पैसे कसे मिळतात? याच ट्रॅकिंगमुळे. जर तुम्ही मोबाईल फोन्सबद्दल सतत कंटेंट पाहत असाल तर मोबाईल संबंधित ॲड्स जास्ती दिसतात. जर तुम्ही ट्रॅव्हल व्हिडिओज पाहत असाल तर हॉटेल्स आणि ट्रॅव्हल पॅकेजेसच्या जाहिराती दिसू शकतात. हे सर्व अल्गोरिदमच्या मदतीने होतं. इंस्टाग्राम तुमचा मायक्रोफोन ऐकतो का? हा खूप लोकप्रिय प्रश्न आहे. अनेक लोकांना वाटतं इंस्टाग्राम किंवा फोन त्यांचं बोलणं ऐकतो, पण प्रत्यक्षात बहुतेक वेळा इंस्टाग्राम तुमच्या ॲक्टिव्हिटीवरून अंदाज लावतो. तुम्ही सर्च केलेल्या, पाहिलेल्या आणि इंटरॅक्ट केलेल्या गोष्टींवर आधारित रिकमेंडेशन्स दिल्या जातात. म्हणून आपल्याला वाटतं की इंस्टाग्राम आपल्या मनातलं वाचतो. जर तुम्हाला ट्रॅकिंग कमी करायचं असेल तर अननेसेसरी परमिशन्स बंद करा. सर्च हिस्ट्री वेळोवेळी क्लिअर करा. ॲड प्रेफरन्सेस तपासा. सेन्सिटिव्ह आणि माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका. तर मित्रांनो, इंस्टाग्राम तुमच्याबद्दल खूप माहिती ट्रॅक करतं, पण त्याचा उद्देश तुम्हाला अधिक रिलेव्हंट कंटेंट दाखवणे हा असतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच AI व टेक फॅक्टसाठी टेक मराठीला फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.